नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं SUT टेक्निकल चॅनलवर. आज आपण इयत्ता 4 स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे त्याच्यातला इंग्लिश जो सब्जेक्ट आहे त्यामधील जो फर्स्ट चॅप्टर आहे असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ द साऊंड, अक्षरे व ध्वनी यांची सांगड, यावर आधारित जे प्रश्न आहे ते आपण आज सोडवून घेणार आहोत. त्यावर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. चला वेळ न वाया घालवत आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. या पाठावर पहिला प्रश्न आहे, चूज द वर्ड दॅट बिगिन विथ डिफरंट साऊंड. चूज म्हणजे निवडा, द वर्ड म्हणजे शब्द, बिगिन्स म्हणजे सुरुवात होणार कशापासून, वेगळा, विथ डिफरंट म्हणजे वेगळा, साऊंड म्हणजे आवाज. तर आता इथं आपल्याला शब्द दिलेले बॅट, बॅग, सॅड आणि बॅड. तर वेगळा उच्चार कोणता इथं आपल्याला तो शोधायचा आहे. इथं बॅग आहे, इथं सॅड आहे, इथं हॅड आहे आणि इथं बॅट आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो बॅट या शब्दाची सुरुवात बी ने झालेली आहे, म्हणजे आणि 2 नंबरचा जे शब्द आहे बॅग याची सुरुवात पण बी ने झाली आहे. 3 नंबरचा जो शब्द आहे त्याची सुरुवात सॅडनी म्हणजे एस ने झालेली आहे आणि 4 नंबरचा जो शब्द आहे त्याची सुरुवात बॅड ने झालेली, म्हणजे वेगळा शब्द कोणता आहे, सॅड. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. विच ऑफ द गिवन वर्ड डज नॉट बिगिन विथ द साऊंड के. म्हणजे पुढील पैकी कोणता शब्द क या ध्वनीने सुरू होत नाही तुम्हाला ओळखायचा आहे. तर पहिला शब्द आहे सायकल, दुसरा आहे कुक, तिसरा आहे कार आणि कॅट. कुक म्हणजे स्वयंपाक करणे, सायकल म्हणजे बायसिकल आपण त्याला म्हणतो. तर वेगळा उच्चार फक्त सायकल या शब्दाचा झालेला आहे, बाकी सगळं क क क असा उच्चार झालेला आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण 3 नंबरचा. विच ऑफ द गिवन वर्ड बिगिन विथ द साऊंड ह. म्हणजे असा तुम्हाला शब्द ओळखायचा की त्याचा सुरुवात ह या उच्चाराने झाली पाहिजे. विच म्हणजे जे, गिवन म्हणजे दिलेले, वर्ड म्हणजे शब्द, बिगिन्स म्हणजे सुरुवात, विथ द साऊंड, साऊंड म्हणजे आवाज. कशाने झाली पाहिजे, ह नी सुरुवात झाली पाहिजे. आता शोधूया आपण. इथं आहे हॉर्न, इथं आहे बॅट, किल, टॉल्क. टॉल्क म्हणजे बोलणे, किल म्हणजे मारणे, बॅट म्हणजे चेंडू फळी आणि हॉर्न म्हणजे भोंगा आपण जो वाजवतो. तो वेगळा आपल्याला एक शब्द भेटलेला आहे हॉर्न. याचं उच्चार कशाने झालाय, ह नी सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न बघू आपण आता. चूज डिफरंट प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार ऑफ व्होवेल्स अ फॉर्म अ गिवन वर्ड. व्होवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. असे 2 प्रकारचे आपले स्वर आणि व्यंजन असतात. त्याच्यातले पहिला शब्द आहे बॅट, कॅप, बॉल आणि फॅन. तर इथं काय म्हटलंय, व्होवेल मध्ये ए फ्रॉम द गिवन वर्ड, म्हणजे ए ने म्हणजे दिलेल्या शब्दापासून आपल्याला काय करायचंय, ए या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द शोधायचा आहे. तर इथं बॅट आहे, एचा उच्चार झालाय. कॅप इथं पण एचा उच्चार झाला आहे. बॉल इथं एचा उच्चार वेगळा झाला आहे, ओ म्हणून झालेला आहे. फॅन म्हणजे पंखा, कॅप म्हणजे टोपी, बॅट म्हणजे चेंडूची फळी. तर वेगळा शब्द आपल्याला भेटला आहे बॉल. आता पुढचा प्रश्न बघूया आपण आता. प्रॅक्टिस साठी जे क्वेश्चन दिलेले आपण ते सोडून घेऊयात. पहिला प्रश्न आहे, चूज द वर्ड दॅट बिगिन विथ अ डिफरंट लेटर. म्हणजे काय करायचंय, तुम्हाला वेगळ्या उच्चाराने सुरू झालेला शब्द ओळखायचा आहे. तर आपण बघूया, लॉक, ग्लास, लिप आणि लिप. लिप म्हणजे झाडाचे पान, लिप म्हणजे ओठ, लॉक म्हणजे कुलूप, ग्लास म्हणजे काचेचा ग्लास जो असतो तो किंवा काच असं आपण त्याला म्हणू शकतो. तर याच्यात नाही का वेगळा उच्चार झालेला आहे ग्लासचा. जी इथं आलेला आहे सुरुवातीला, बाकीच्या ठिकाणी यल आलेला आहे. लॉक, लिप आणि लिप, म्हणजे बरोबरचं उत्तर आहे आपलं ग्लास. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द गिवन वर्ड डज नॉट हॅव लेटर वाय इन इट. म्हणजे वाय हे अक्षर नसलेला शब्द तुम्हाला शोधायचा आहे. इथं वाय आहे, युअर, युअर म्हणजे तुमचे, डे म्हणजे दिवस, पार्ट म्हणजे बॉडी पार्ट म्हणा, हे अवयव किंवा काय आपण त्याला म्हणू शकतो, आणि पार्टी म्हणजे एखादं रिसेप्शन वगैरे असतं त्यावेळेस आपण पार्टी असे त्याला म्हणतो फंक्शनला. तर वेगळा शब्द आहे पार्ट. तिसरा हा, कारण इथे वाय आलेला नाही, तुम्हाला वाय नसलेला शब्द शोधायचा आहे. पुढचा प्रश्न 4 नंबरचा. चूज द 3 नंबरचा राहिला, सॉरी. चूज द वर्ड विच हॅज अ डिफरंट साऊंड ऑफ लेटर जी इन द बिगिनिंग. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला जे अक्षराचा वेगळा उच्चार असणारा शब्द शोधायचा आहे. तर चला आपण बघूया आता. इथं गार्डन, जीचा बरोबर ग म्हणून उच्चार झालेला आहे. इथं गर्ल बरोबर आहे, गॉगल्स पण बरोबर आहे, आणि जेम्स, ज्या गोळ्या वगैरे खातो त्याला आपण जेम्स म्हणतो, बरोबर. तर वेगळा शब्द आहे उच्चार झालेला जेम. पुढचा प्रश्न,
चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार ऑफ ओवेल. ओवेल म्हणजे काय? स्वर. ए फ्रॉम द गिवन वर्ड म्हणजे ए चा वेगळा उच्चार झालेला तुम्हाला शब्द शोधायचा आहे. इथं काय झालंय, केक म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बर्थडे साठी आपण आणतो. मेक म्हणजे बनवणे, बॅक म्हणजे पाठीमागे आणि टेक म्हणजे घेणे. तर वेगळा उच्चार कुठे झालाय ते बघूया आपण आता. कशाचा? ए चा. केक, मेक, बॅक आणि टेक. कोणता शब्द वेगळा आहे यामध्ये? बॅक हा असा ए चा वेगळा उच्चार झालेला आहे, बाकी ठिकाणी ए चा सारखा उच्चार झालेला आहे. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द वर्ड बिगिनिंग विथ यप साऊंड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन म्हणजे काय करायचं आहे? सुरुवात. बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात, बरोबर. यप ने सुरुवात झालेला शब्द तुम्हाला शोधायचा आहे. आता आपण बघूया. बॅट, टॅप, टॅप म्हणजे नळ, फॅट म्हणजे चरबी, पॉट म्हणजे भांडे, बरोबर. तर वेगळा यप ने उच्चार झालेला एकच शब्द आहे फॅट. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. पुढचा प्रश्न आहे, विच वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड ऍट द एंड म्हणजे आता आतापर्यंत आपण बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला वेगळा उच्चार होणारा शब्द बघत होतो. आता शेवटी वेगळा उच्चार होणारा शब्द शोधायचा आहे. आता इथं आहे किक म्हणजे आपण लात मारणे म्हणतो. पिक म्हणजे रिसीव्ह करणे किंवा घेणे. सिक आणि रिंग. तर इथं किक आहे, पीक आहे आणि सिक आहे, या तिन्हीचा सेम उच्चार होतोय शेवटी. रिंग इथं वेगळा उच्चार झालेला आहे. रिंग म्हणजे कानातली होती किंवा कानात वगैरे घालतो आपण ती रिंग. सिक म्हणजे आजारी, पीक म्हणजे घेणे आणि किक म्हणजे लात मारणे. वेगळा शब्द आहे 4 नंबरचा. पुढचा प्रश्न आपण बघू. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग म्हणजे काय म्हटलंय त्यांनी? पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला उच्चार वेगळा आहे? इथं आहे टायगर, द, टॅग आणि टॉप. टॉप म्हणजे वर उंच किंवा वरती. टायगर म्हणजे वाघ. टॅग, टॅग लावतो आपण बघा, त्याला टॅग म्हणतो आपण. वेगळा उच्चार कोणता आहे? द या शब्दाचा इथं वेगळा उच्चार झालेला आहे. पुढचा प्रश्न, चूज द लेटर विथ प साऊंड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन म्हणजे दिलेल्या अक्षरापासून काय करायचं आहे? प ध्वनीचे अक्षर तुम्हाला शोधायचं आहे. क्यू, इथं जी, क्यू, पी आणि एच. एकदम सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे त्याचं पी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. फाइंड द लेटर फॉर द गिव्हन पिक्चर आता दिलेल्या चित्रासाठी योग्य अक्षर तुम्हाला शोधायचं आहे. आता फुल दिसतं इथं, कशाचं फुल आहे? गुलाबाचं. त्यालाच काय म्हणतो आपण? रोज. तर आर हा पर्याय क्रमांक त्याचा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न आहे. विच ऑफ द वर्ड गिव्हन बिलो डज नॉट बिगिन विथ द साऊंड म्हणजे द हा उच्चार सुरुवातीला नसणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. इथं आहे दॅट, थम, द आणि देअर म्हणजे दॅट, द आणि देअर याचा उच्चार द ने होतो. थम म्हणजे अंगठा याचा उच्चार द ने होत नाही म्हणून वेगळा शब्द आहे थम. अशा प्रकारे आपला स्वाध्याय सोडून झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.